नमस्कार मित्रांनो, मी रवीनास रेसिपीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नेहमीची शेवभाजी खाऊन कंटाळा आला असेल तर चला बनवूया आपण नाशिकची फेमस दूध शेवभाजी, तेही मातीच्या भांड्याची चव काहीतरी वेगळीच असते. चला मग आपण साहित्य बघून घेऊया भाजीसाठी लागणारे. मी इथं भांडं ठेवलेलं आहे मातीचं. त्याच्यात 2 पळी तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ दिलेलं आहे. मस्त 1 चम्मच मोहरी आणि जिरं घेतलेलं आहे. 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या आणि अद्रक बारीक किसून घेतलेलं आहे. खडे मसाले, तेजपत्ता, कढीपत्ता मसाल्यांना चांगलं होऊ द्यायचं. तरच कांदा टाकायचा. मी इथं 2 कांदे घेतलेले आहेत. मस्त बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा मस्त परतवला गेल्यावर लालसर झाल्यावरच टोमॅटो टाकायचे आहेत आपल्याला तिथं. मी इथं 1 टोमॅटो कापून घेतलेला आहे बारीक. तेही टाकून घेतलेलं आहे. परतून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित इथं तेल सुटेपर्यंत मस्त. आता मी इथं गरम मसाला घेतलेला आहे घरगुती. 1 चम्मच हळद पावडर, 2 चम्मच मिरची पावडर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता इथं थोडी कस्तुरी मेथी घेतलेली आहे चुरून. आता थोडा वेळ झाकून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. बघा तेल किती मस्त सुटलेलं आहे. खमंग वास येत आहे मस्त. मसाल्यांना कधीही चांगलं व्यवस्थित होऊ द्यायचं. आता मी इथं अमूलचं दूध घेतलेलं आहे. फुल क्रीमचं दूध घ्यायचं आहे आपल्याला इथं. दूध टाकल्यावर कंटिन्यू हलवायचं आहे जेणेकरून दूध फाटणार नाही. थोडं पाणीही टाकून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार. आता बघा भाजीला किती छान उकळी आलेली आहे. आता आपण या टेस्टला स्वादानुसार नमक टाकून घेऊया. नमक अगोदर टाकल्याने काय होते, दूध फाटण्याची शक्यता जास्त असते. चला तर मग आता आपण शेवही टाकून घेऊ. बघा शेव टाकून झालेली आहे मस्त. चला आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. आपली दूध शेवभाजी इथं तयार झालेली आहे. नाशिकची फेमस डिश दूध शेवभाजी. आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. भाजीची थिकनेस बघू शकता तुम्ही किती छान आलेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.